मित्रांनो, आज आपण अंजरवाडी या गावाला भेट दिलेली आहे. कारण की ग्रामीण भागामध्ये शाळा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कसं घडवते. थेट आपण क्लासरूममध्ये आलेलो आहोत. जेणेकरून प्राचार्यांची विनंती आपण त्यांना केलेली आहे, की नेमकं शाळा आपली काय कार्य करते, विद्यार्थ्यांप्रती काय या ठिकाणी असतं आहे. सर, आपलं नाव? गजानन विश्वनाथ शिंदे. अच्छा, पण काय सांगणार आजचा हा जो इतिहास आणि राज्यशास्त्र हा जो विषय आपण शिकवताय विद्यार्थ्यांना? याच्यामध्ये आपलं जे वर्तमान जीवन आहे, त्या वर्तमान जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी करत असतो, त्याचा पाठपुरावा आपण इतिहासाकडे घेत असतो. आज आपण जर यशाचे मार्ग जर चोखंदळायचे असतील, तर आपल्याला इतिहासाकडे बघावं लागतं. इतिहासात झालेल्या चुका या प्रामुख्याने आपल्याला वर्तमान सुधारण्यासाठी उपयोगी ठरतात. म्हणून आपण इतिहासामध्ये ज्या ज्या काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्यातनं जसं इतिहास लेखन परंपरा आहे बघा, सध्या बघतोय आपण. याच्यामध्ये आपण मागच्या तासामध्ये पाश्चात्य विचार परंपरा बघितली आणि आता आपण भारतीय इतिहास लेखन परंपरा मुलांना शिकवत आहोत, की एक्झॅक्टली इतिहासामध्ये कशा पद्धतीने संशोधन केलं गेलं किंवा कुठले मुद्दे असले पाहिजे. जसं इतिहासामध्ये उदाहरण द्यायचं झालं, तर इतिहास वस्तुनिष्ठ असला पाहिजे. त्यासोबतच इतिहासामध्ये पुरावे दाखल करता आले पाहिजे. बऱ्याच वेळेला इतिहासामध्ये चमत्काराच्या ज्या गोष्टी असतात, त्याच्यावरती आपण लक्ष देऊ शकत नाही किंवा त्याला आपल्याला सांगता येत नाही पुरावे दाखल. ज्या गोष्टीचे पुरावे मिळतात आणि जे आपण सिद्ध करू शकतो, अशाच पुराव्यांना आपण इतिहास लेखनामध्ये स्थान देत असतो. तर या ठिकाणी एक विचारावं असं वाटते, की आपण हे जे विद्यार्थी आहे, विद्यार्थी वर्गांना या ठिकाणी ज्ञानदान देण्यासाठी या ठिकाणी आपण सज्ज आहात. परंतु त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी वेगवेगळ्या दिशेने या ठिकाणी मुलांच्या सुप्त गुणांमध्ये या ठिकाणी वाव बघायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ही शाळा काय कार्य करते? सर, आपण मागच्या वर्षभरामध्ये आपण काम करत असताना आणि अगदीच आता सुद्धा काम करत असताना यामध्ये सध्या व्यवसाय शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण काम करत आहोत. 9वा आणि 10वा वर्ग जो आहे, ते यांना आपण MPSC आयोग असेल किंवा UPSC आयोग असेल, त्यासोबत SSC बोर्ड जे आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्यासोबतच निवड मंडळाच्या भरती प्रक्रिया असतात, तर याची माहिती आपण चालू वर्षी या लोकांना प्रोव्हाइड करणार आहोत. सोबतच आमच्याकडे 9व्या वर्गातली जी मुलं आहेत, खास करून आता येणारा काळ जो होतो, नोकऱ्या मिळतील की नाही माहीत नाही आपल्याला, परंतु या मुलांना स्वतःचे स्वयंप्रेरित अशा प्रकारचे उद्योग करता आले पाहिजेत. अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत की ज्या जगापर्यंत घेऊन जाऊ शकतो आपण. तर त्या नेत असताना ह्या मुलांच्या सुप्त गुणांना आपल्याला वाव द्यायचा आहे, म्हणून सक्षम नावाचा एक उपक्रम आपण आयोजित केलेला आहे. सक्षम उद्यम लर्निंग फाउंडेशन आणि शिक्षण विभाग याच्या विद्यमाने आपण तो इकडे राबवतोय. तर याच्यामध्ये 3P ची संकल्पना आपण उपयोजित लोकांमध्ये करतो सध्या. P1 प्लॅनेट्स, P2 पॉल्युशन्स आणि P3 पब्लिकला प्रॉफिट मिळणे. तर ह्या गोष्टी आपल्या पब्लिकला जर प्रॉफिट मिळत असेल स्थानिक यातनं, तर त्याच्यामध्ये बघा काही आपले लेकर आहेत, याच्यामध्ये ह्या मुलांनी काही मागच्या वर्षी मोरिंग पावडर तयार केली होती. शेवग्याची पावडर, पानांपासून आणि शेवग्याच्या शेंगांपासून पावडर तयार केली, ती मार्केटमध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर आमच्याकडे काही मुलं आहे की ज्यांना धागे विणता येतात आणि त्याची गोप तयार करून त्याच्यामध्ये जे जनावरांचे पोळ्याच्या संदर्भाची साधनं असतात ते तयार करण्याचा त्यांचा मानस आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये. सोबतच यातल्या ह्या मुलीने आपल्याकडे ऋतुजा नावाची मुलगी बघा, तिने गाईच्या तुपापासून काजळ तयार केलं होतं मागच्या वर्षी आपल्याकडे. तर तो प्रोजेक्ट आपण जिल्हा स्तरावरती सादर केला होता मागच्या वेळेस. सोबतच एक कांदा पावडर म्हणून अगदी बेस्ट अशा प्रकारचा पूर्ण जिल्ह्यातला पहिला आलेला प्रोजेक्ट होता आपला कांदा पावडर. आणि म्हणजे याच्या पाठी कन्सेप्ट अशी होती की कांदे सडून जातात आणि स्टोरेज उपलब्ध नसतं आपल्याकडे शेतकऱ्यांना. तर जे स्टोरेज नसल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आणि आलेला माल लागलीच मार्केटमध्ये विकून मोकळं व्हावं लागतं त्यांना. मग जेव्हा शेतकऱ्याकडे माल असतो तेव्हा तो 5-10 रुपयापेक्षा जास्त किमतीला जात नाही. मग आमच्या विद्यार्थ्यांनी जशी कन्सेप्ट होती, साधारणतः शेतकऱ्यांना किती जरी स्लॅक सीझन असलं तर 20 रुपयाच्या आसपास कांदा आपण खरेदी करू. 1 किलो कांद्यापासून 200 ग्राम पावडर बनते आणि ती पावडर जर मार्केटमध्ये आपण जर एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवली, ती वर्षभर टिकते आणि ती सडत पण नाही आणि सदैव स्वयंपाकाच्या उपयोगात येते. आणि ह्या पावडरची किंमत साधारणतः 60 ते 70 रुपये आपण वसूल करू शकतो बाजारातून. लागत किंमत आणि शेतकऱ्याला दिलेला पैसा यात 50% पेक्षा जास्त प्रॉफिट मिळतं. हा एक सुंदर अशा प्रकारचा प्रोजेक्ट होता आणि तो जिल्ह्यातनं पहिला आला आपल्या मागच्या वेळेला. तर आमच्या या मुलीला म्हणजे पूर्ण टीमलाच त्या विशेष विद्यार्थिनी म्हणून जिल्हा स्तरावरचा पहिला पुरस्कार प्राप्त झाला. म्हणजे तुम्ही शालेय शिक्षणाच्या धडे व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रेरित करताय. चांगलं. निश्चितच सर. ह्या विद्यार्थ्यांना, माझा जो विद्यार्थी ना 21व्या शतकामध्ये जी आव्हाने त्यांच्या समोर आहेत, ती आव्हाने पेलण्यासाठी तो सक्षम असला या पाहिजे. ठिकाणी हे स्पर्धेचं युग आहे. कारण की स्पर्धेच्या युगामध्ये ही बहुजन लेकरांची जी संख्या आहे, ती संख्येचं या ठिकाणी प्रमाण या ठिकाणी वाढावं आणि त्याच्यामध्ये
चांगली कला क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी पुढे जावं असा मानस आहे. बरोबर बरोबर सर. आमच्याकडे आता बघा यावर्षी ॲडमिशन्स करत असताना चालू वर्षी आमच्याकडे 2 प्रवेश असे झालेत सध्या की ज्यांना तबला वाजवता येतो, अच्छा. पेटी वाजवता येते, हार्मोनियम वाजवता येतो, सोबत ते गायक पण आहेत उत्कृष्ट प्रकारचे. हो. तर आमच्या येणाऱ्या काळामध्ये ह्या विद्यार्थ्यांमध्येच घडवण्याचा प्रकार आहे की त्यांना सोबत घेऊन यातले जास्तीत जास्त गायक कसे बाहेर काढता येतील आणि हार्मोनियम या लेकरांना कसं शिकवता येईल, तो एक मानस आहे पुढचा. त्यासोबत म्हणजे बघा आज काही संगीत वगैरे विषय वगैरे तुमच्या शाळेमध्ये आहे? आहे तो, परंतु आता आम्ही त्याचा जास्त प्रमोट करण्याचा प्रयत्न करू यावर्षी. सोबतच बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपण हा. 5व्या वर्गामध्ये नवोदयची परीक्षेची तयारी करतो हो. सध्या. त्यामध्ये आमच्या इथला पूर्ण स्टाफ सहभागी आहे सध्या. सर्वच जण हिरिरीने काम करत आहेत. सोबत 6व्या वर्गाला मी अनुभवा बालवैज्ञानिक नावाची स्पर्धा हो, परीक्षा हो, आहे हो. की ज्याच्यातनं जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ आमचं उद्दिष्ट यावर्षी 100% मुलं बसवणे. हो. हां 7व्या वर्गाकरता MTS अच्छा, हा. महाराष्ट्र टॅलेंट सर्च म्हणून नावाची जी एक्झाम आहे ती आणि स्कॉलरशिप याच्यासाठी आम्ही प्रमोट करत सरांनी असतो. सांगितलेलं आहे तुमच्या प्राचार्यांनी किंवा विविध परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा आमचा मानसाच्या माध्यमातून आपल्याला. सर एखादा जीवनामधला अविस्मरणीय क्षण काय सांगाल? कारण की विद्यार्थी वर्ग या ठिकाणी आपल्याला बघतोय की विद्यार्थ्यांनी ध्येय कसं गाठावं जेणेकरून या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी बुद्धिमत्ता या ठिकाणी सारखी नसते, कुठेतरी कमी जास्त असते. लेखनाचा भाग आहे, शिक्षणाचा भाग आहे, देण्याचा तो ज्ञान देण्याचा भाग आहे. परंतु काय वाटतंय आपल्याला? सर आता काय होतं की ह्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये अनेक संघर्ष आहेत बघा. पहिले तर साधन संपत्तीची कमतरता आहे. मी यांची जनगणना करत असताना जी घरं बघितली ना, त्यांच्या या लोकांच्या 50% लोकांच्या घरांवरती नंबर कुठे टाकावा असा प्रश्न आहे. अच्छा. हा अगदी बांबू घराला लावलेले आहेत आणि बांबूवरती नंबर टाकायला लागलेत आम्हाला. अगदी साधन संपत्तीनं कमी असणारे विद्यार्थी आमच्याकडे आहेत आणि त्यांना माझा पूर्ण स्टाफ जो आहे तो 100% देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भाऊसाहेबांचा आणि दलित मित्र पंढरीनाथ पाटलांचा हा एक मानसच आहे की कुठेतरी या ठिकाणी बहुजनांच्या लेकरांना या ठिकाणी सुखसुविधा आणि चांगलं प्रोडेक्ट या ठिकाणी झालं पाहिजे. बरोबर सर. माझी आंचरवाडी जी सर, आंचरवाडी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर यावी हा आमचा मानस आहे. सोबतच बघा 10वीचे विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमात कसे जातील येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही बघणार आहोत. कारण ही लेकरं नाही घरी राहूच नाही अशी आमची अपेक्षा आहे. याच्यासाठी आता आम्ही चालू वर्षी ना चॅप्टर वाईज टेस्ट की जेणेकरून ते पुढच्या नीट आणि जेईच्या जे एक्झाम असतील त्याच्यासाठी हे लोक प्रमोट होतील. खास करून प्रत्येक सायन्स असेल मॅथ असेल यांना त्याची गोडी लागावी ही प्रामुख्याने. आम्ही शिक्षेवर बिलीव्ह करत नाही. आम्ही मॅक्झिमम आता पोरांना विचारा वाटलं तर शाळेमधली आम्ही शिक्षाच बंद केलेली जनते. अच्छा, हा. ती मानसिकरित्या पण आणि शारीरिकरित्या सुद्धा बंद केलेली. यांना शिक्षणाची आवड आता या दिवसभरामध्ये कुणालाच पनिशमेंट भेटलेली नाही तरी एवढी लेकर बसलेली आहेत आमच्याकडे. मित्रांनो, हा आहे शिक्षणाचा भाग. जेणेकरून आपण बघतोय दाम दडपशाही या ठिकाणी चालत नाही, परंतु कुठेतरी या ठिकाणी प्रेमाने आणि कुठेतरी त्यांची एक मनाने या ठिकाणी जी शिक्षण घेण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती त्यांच्यामध्ये या ठिकाणी आत्मसात करणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण या बहुजन लेकरांच्या या ठिकाणी शाळेला भेट दिलेली आहे आणि सरांनी सुद्धा या ठिकाणी सुसंवाद करून कुठेतरी आमच्या दर्शकांना चांगलं जो मेसेज आहे तो मेसेज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्यांच्या बुद्धीच्यानुसार त्यांनी केलेला आहे. पुन्हा सर भावी वाटचालीस आपल्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.